मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण सेलबद्दल माहिती पाहणार आहोत. याच्या आधी ऑलरेडी आपण याच्यावर एक लेक्चर कंडक्ट केलेला आहे. सो त्या लेक्चरमध्ये आपण बेसिक्स पाहिले होते. आजच्या लेक्चरमध्ये देखील पेशीबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत. पण पेशीमध्ये आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अंग का पाहायचे आहे स्पेशली. चला तर मग डिस्कस करायला आपण सुरुवात करूया त्या ठिकाणी. सो हे माझं इंट्रोडक्शन आहे. माझं नाव सागर देवेंद्र भस्मे, मी संचालक आहे विदर्भ आयएस अकॅडमी. आणि मला यूपीएससी आणि एमपीएससीचा जो मुलाखतीचा अनुभव आहे तो मी त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आपण पुढे जाऊया. बघा, जे आपलं मागचं लेक्चर होतं त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे. तर सेल वॉल बद्दल आपण स्पेशली माहिती पाहिली होती. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल आपण माहिती पाहिली होती. आपण मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये आपण लर्न करणार आहोत. सो त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशीद्रव्य ज्याला म्हटलं होतं आपण, पेशी भित्तिका पण डिस्कस केली होती. आणि प्रद्रव्य पटल ज्याला म्हणतो आपण, सो सायटोप्लाझम, याच्याबद्दल देखील आपण माहिती पाहिली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्पेशली काय पाहायचे आहे, पेशींचे अंगके काय असतात. म्हणजे जसे माणसाला त्याच्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी अंगकांची गरज असते. हात, पाय, डोकं किंवा आणखी बाकीचे जे अवयव आहेत तुमच्या शरीरामधले, ह्याची जशी गरज असते त्याचप्रमाणे पेशीला देखील तिचा दैनंदिन जो कारभार आहे तो पार पाडण्यासाठी अंगकांची गरज असते. मग कोणकोणते अंगक महत्वाचे आहेत, तर या ठिकाणी 7 अंगक महत्वाचे आहेत पेशींचे, ज्याच्याबद्दल आज आपल्याला माहिती पाहायची आहे. सो ज्यामध्ये लवके, केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गॉल्जी बॉडी, लायझोझोम्स, मिटोकॉन्ड्रिया, रिक्तिका, ज्याला व्हॅक्युअल्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. सो याच्याबद्दल आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये माहिती पाहायची आहे. सो आपण डिस्कस करायला सुरुवात करू. पहा, सुरुवातीचे जे 2 आहेत ते एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहे आणि थोडेसे तुम्हाला त्या ठिकाणी वास्ट असल्याचं दिसतात. ते म्हणजे लवके आणि केंद्र. सो लवकांची आपण सुरुवातीला माहिती पाहणार आहोत. सो पहा, लवक. आता लवकांचं म्हणजे तुम्ही हे सगळं लर्न करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक्झामच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे. सो एक्झामच्या दृष्टीनं या ठिकाणी त्याचं जे फंक्शन आहे, स्पेशली त्याचं काम जे आहे, ज्याला फंक्शन म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, ते फंक्शन तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं आहे. जे लवके असतात किंवा प्लास्टिड्स असतात त्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण काम काय आहे मित्रांनो त्या ठिकाणी, सो ते म्हणजे अन्न निर्मिती आणि त्याची साठवणूक. हे त्याचा बेस आहे. लवकांचं ते कार्य आहे. आता लवक जे आहेत ते सर्व पेशींमध्ये आढळून येत नाही, लक्षात ठेवा. लवक हे तुम्हाला सर्व पेशींमध्ये त्या ठिकाणी आढळून येत नाही. ते फक्त तुम्हाला वनस्पती आणि शैवाल वर्ग जे आहेत, ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया ग्रुप म्हणतो, शैवाल वर्ग, आणि दुसरं म्हणजे वनस्पती वर्ग. आपण शिकणार आहोत नंतर 5 किंगडम जे सांगितलेली आहे की जी जगत मान्य आहे, म्हणजे आर्याची विटा करण्यास सांगितलेली, त्या 5 किंगडम पैकी फक्त 2 किंगडम मध्ये हे प्लास्टिड्स किंवा लवक आढळून येतात. त्याचे आपण प्रामुख्याने 3 प्रकार पाडतो. त्यामध्ये सर्वात पहिला जो प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे तुमचं हरित लवके. सो हरित लवकांबद्दल आपण माहिती पाहूया. हरित लवकाचं सर्वात महत्त्वपूर्ण फंक्शन काय आहे तुम्हाला जवळपास सर्वांनाच माहित आहे की हरित लवकांमुळे वनस्पती काय करू शकतात, प्रकाश संश्लेषण त्या ठिकाणी करू शकतात. आता इन शॉर्ट मी तुम्हाला प्रकाश संश्लेषण काय असं सांगतो. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण टेकिंग ॲज ग्रँट न घेता प्रत्येक गोष्टीवर आपण बोलणार आहोत. वनस्पती काय करत असतात की आजूबाजूला वातावरणात जो कार्बन डायऑक्साईड आहे पानांद्वारे किंवा बाकी अवयवांद्वारे वनस्पतीच्या, तो कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि मुळं जे आहे त्याद्वारे पाणी घेतलं जाते. आणि या दोघांचा वापर त्या ठिकाणी काय केला जातो, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिॲक्शन होते. आणि ही जी रिॲक्शन आहे यातून काय निर्मिती होते, ग्लुकोज, जे फळांमध्ये साठवलं जातं. याच्या लक्षामध्ये अशा प्रकारे आपण याला काय म्हणतो, एकंदरीत अन्न निर्मिती म्हणतो. याला आपण अन्न निर्मिती म्हणायचं. आणि ही जी प्रक्रिया याला काय म्हणतो आपण, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणतो. मग ही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया का घडून येते वनस्पतीमध्ये, त्यासाठी महत्त्वपूर्ण कारण आहे. ते म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी तुमचे हरित लवके, क्लोरोप्लास्ट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आता हा तर भाग झाला. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली जे रिंग्स लाईक स्ट्रक्चर दिसते, डिस्क लाईक स्ट्रक्चर, ज्याला आपण थायलोकॉइड म्हटलेलं आहे. इथं मेन्शन आहे थायलोकॉइड, त्याला आपण थायलोकॉइड म्हणायचं. सो या ठिकाणी ती रिॲक्शन तुम्हाला होताना दिसते आहे. हे जवळपास सर्वांनाच माहीत असते. एक्झामच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल.
जी इतरांपेक्षा हे जे क्लोरोप्लास्ट आहे, ह्या ज्या क्लोरोप्लास्ट नावाच्या पेशी आहेत, ज्या त्याची संख्या जवळपास इथे मेन्शन केलेली आहे 10 ते 100, म्हणजे डिपेंड करते की जी वनस्पती जास्त अन्न तयार करते त्यामध्ये ऑब्विसली क्लोरोप्लास्टची जी संख्या असणार आहे ती तुलनेनं जास्त असणार आहे, आणि ज्या लहान वनस्पती आहे तुलनेनं कमी अन्न तयार करतात त्यामध्ये ह्या पेशींची संख्या काय असणार आहे, कमी असणार आहे. हे तर आहेच त्या ठिकाणी, पण आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ते म्हणजे ती कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे फ्लुइड असते, जसं मी तुम्हाला मागं सांगितलं होतं, सायटोप्लाझम नावाची कन्सेप्ट सांगितली होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेशीच्या आतमध्ये द्रव्य दिसतात, त्या द्रव्यामध्ये सर्व रिॲक्शन्स त्या ठिकाणी घडून येतात. तसंच या ऑर्गॅनेल्सच्या आतमध्ये, म्हणजे जसं लवक हे ऑर्गॅनेल्स आपण पाहतो या ठिकाणी, त्याच्या आतमध्ये देखील लिक्विड असते. त्या लिक्विडला म्हणतात स्ट्रोमा. त्या लिक्विडला काय म्हणतात, स्ट्रोमा. आणि ह्या स्ट्रोमामध्ये आता यांनी भरपूर सारे घटक दाखवलेले आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट, डबल लेअर स्ट्रक्चर आहे. ते सोडलं समजा तर त्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवाव्या लागतील. एक म्हणजे डीएनए आणि दुसरं म्हणजे रायबोसोम. मी काय सांगतो हे सर्व तुम्हाला बघा, सहसा कुठलाही ऑर्गॅनेल असू द्या, जसं तुमच्या बॉडीमध्ये कुठलाही अवयव स्वतःच्या मनाने निर्णय घेत नाही. निर्णय घेण्याची जी आपण असं म्हणू शकतो ॲथॉरिटी बॉडीमध्ये कोणाला असते, फक्त मेंदूला असते. तसंच तुमच्या पेशीमध्ये, तुमच्या पेशीचा जो मेंदू आहे, तो आहे तुमचा केंद्रक. केंद्रकामधून सर्व ऑर्डर्स तुमच्या सर्व अंगकांना दिल्या जातात. अंगकांना त्यांचे फंक्शन्स करण्यासाठी ऑर्डर्स या केंद्रकाकडून येतात. परंतु या ठिकाणी तुम्हाला प्लास्टिड्स जे आहेत यांच्याकडे स्वतःचे वेगळे डीएनए आहे, स्वतःचे रायबोसोम्स आहे, म्हणून यांना त्यांच्या ज्या ऑर्डर्स आहेत वेगवेगळ्या, ह्या केंद्रकाकडून घ्यायची तेवढी गरज नसते. म्हणजे ह्यांना स्वतःची संख्या वाढवायची आहे, त्यांच्याकडे ऑलरेडी डीएनए आहे. ती काय करू शकते, सर्व याच्यात माहिती स्टोअर असणार. केंद्रकातल्या डीएनएवर ह्यांना डिपेंड राहायची गरज आहे का, नाही. ह्यांना स्वतःचे रायबोसोम्स असतात. म्हणजे जर आमच्या वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी जर हरितलवकांना काम पडलं तर रायबोसोम्सचा वापर करून त्या ठिकाणी हरितलवक काय करत असतात, प्रथिनांची निर्मिती करत असतात. रायबोसोम्सचं काम असते प्रथिनांची निर्मिती करणे. सो प्रथिनांची निर्मिती रायबोसोम्स असल्यामुळे प्रथिनांची निर्मिती, आणि डीएनए असल्यामुळे सेल्फ रेप्लिकेशनची पॉवर कोणाला मिळून जाते, क्लोरोप्लास्टला. बाकी हे हरितलवक आहेत, प्रकाश संश्लेषण, ह्या बाकी सगळ्या गोष्टी एक्झामच्या दृष्टीने लक्षात राहतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. व्हॅल्यू ॲडिशन आपण त्याला म्हणू शकतो. आता सहसा हरितलवक सर्वांना जवळपास माहीतच असतात, म्हणून आयोग काय करते, ज्या कॉमन गोष्टी आहे ना त्याकडे जरा लक्ष आयोगाचं कमी असते, आणि ज्या अनकॉमन गोष्टी आहे, म्हणजे मॅक्झिमम जणांना जे माहीत नाही आहे त्यावर आयोग जरा तुलनेनं जास्त क्वेश्चन त्या ठिकाणी विचारताना दिसतंय. सो प्लास्टिडचे आपण 3 प्रकार म्हटलो होतो, तर 3 प्रकार या ठिकाणी आहे. त्यापैकी आपण हा एक प्रकार डिस्कस केलेला आहे, क्लोरोप्लास्ट. आणखी 2 प्रकार पडतात, क्रोमोप्लास्ट आणि लुकोप्लास्ट. आता इंग्लिशला घाबरून जायचं नाही. क्रोमोप्लास्टला आपण शब्दाची फोड करू. क्रोमो म्हणजे रंग, वर्ण, आणि प्लास्ट म्हणजे काय, प्लास्टिड, ज्याला आपण लवक म्हटलं होतं. लवक, वर्णलवके, त्याला मराठीमध्ये सिंपल शब्द आहे वर्णलवके, ज्याला आपण क्रोमोप्लास्ट म्हणतो. ऑब्व्हियसली वर्णलवके म्हणजे काय, जसं क्लोरोप्लास्टमुळे वनस्पतीला हिरवा रंग प्राप्त होतो, त्याचप्रमाणे वर्णलवकांमुळे वनस्पतीला वेगवेगळे रंग प्राप्त होतात. आता तुम्ही म्हणणार की सर आम्हाला तर सगळ्या वनस्पती जवळपास हिरव्याच दिसतात, कुठं सर दुसरे वेगवेगळे रंग असतात? असं नाहीये. वनस्पतीचे काही कंपोनंट आहेत, वनस्पतीचे जे काही कंपोनंट आहे, फॉर एक्झाम्पल फुलं, ते हिरव्या रंगाचे नसतात सहसा. त्यानंतर फळं, ते देखील हिरव्या रंगाचे नसतात सहसा. हे जे वेगळे रंग असतात, वेगवेगळ्या फळांना वेगवेगळे रंग, जांभुळाचा जांभळा रंग, ॲपलचा रंग तुम्हाला नॉर्मली हिरवा किंवा लाल रंग दिसतो, वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला दिसून येतात. हे वेगवेगळे रंग कशामुळे प्राप्त होताना त्या ठिकाणी दिसत आहे, या वर्णलवकांमुळे त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल सर हिरवेच असले असते तर काय फरक पडला असता? तसं नाहीये. नेचर खूप सुंदर आहे. तुम्ही जर आपल्या या विज्ञानाला जर तुम्ही प्रॅक्टिकॅलिटीशी जोडून पाहिलं तर तुम्हाला एक नॉलेज मिळवण्याचा वेगळा आनंद मिळेल. फळं हे रंगहीन जर असले असते तर कोणी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालंच नसतं, फुलांकडे पण कोणी अट्रॅक्ट झालं नसतं, लक्ष पण दिलं नसतं. सगळेच फुलं हिरवे दिसायला लागल्यावर तुम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नसतं. मात्र वेगळा रंग दिसतो म्हणून माणूस त्याच्याकडे काय होताना दिसतोय, तुम्हाला अट्रॅक्ट होताना दिसतो. वेगवेगळे प्राणी फळांकडे अट्रॅक्ट होताना दिसत आहेत. आता आपण एक्झाम्पल घेऊ. चांगल्या रंगाचे जर फळ दिसले तर वानर लगेच त्याच्यावर तुटून पडतात, त्याला खातात. खाल्ल्यानंतर ते फळांमधला मॅक्झिमम पोर्शन तर पचतो, पण त्याच्या बिया पचत नाही, त्या विष्टेवाटे बाहेर टाकल्या जातात. त्यामुळं काय होताना दिसते तुम्हाला, जर्मिनेशन ऑफ सीड्स होताना दिसते आहे. नॉर्मल कंडिशनमध्ये तसं झालं नसतं ना, आणि झालं जरी असतं तर त्या झाडाच्या खालीच ते फळं पडले असते, पूर्ण जंगलात पसरले नसते ना.
झाडाची पिढी पूर्ण भागात डॉमिनेट झाली पाहिजे यासाठी निसर्गाने त्यांना दिलेली देणगी आहे वर्णलवके. याच्यावरून तो वाद पण निर्माण होऊ शकतो बरं का. म्हणजे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन हा वाद नेहमी चालतो. म्हणजे व्हेजिटेरियन लोक क्लेम करतात नॉनव्हेजवाल्या लोकांना की तुम्ही प्राणी कसं काय मारून खाऊ शकता. मग त्यावर नॉन व्हेजिटेरियन वाले लोक म्हणतात तुम्ही तसं म्हणता की आम्ही प्राणी मारून खातो, आम्ही पाप करतो, तर तुम्ही वनस्पती मारून खातात, त्याच्यात पण जीव असतंय ना. सो ते तुम्ही मारून खातात म्हणजे याचा अर्थ दोघही जण पाप करतायत ना. परंतु आता व्हेजिटेरियन वाल्यांना एक जास्तीचा पॉइंट मिळालेला आहे की निसर्गाने त्यांना देणगीच दिलेली आहे फळांना, फुलांना, की ज्यासाठी त्यांना हा रंगच त्यासाठी दिलाय की तुम्ही त्याला खाल्लं पाहिजे. तसं प्राण्यांकडे नाही आहे. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन वाल्याकडे तो पॉईंट नसणार. म्हणजे मी जनरल डिस्कस करतोय तुमच्याशी. म्हणजे तुमच्या हा पॉईंट लक्षात आला असेल की निसर्गाने फळांना बनवलंच तसं आहे की तुम्ही त्याला खाल्लं पाहिजे. त्यामुळे तुमची भूक देखील भागल आणि बदल्यामध्ये भूक तर भागल, परंतु तुम्ही काय करणार, सीड्सचं पूर्ण जंगलामध्ये जर्मिनेशन. तुम्हाला तो पक्षी माहित असेल, धनेश पक्षी म्हणतात त्याला मराठीमध्ये. त्याला इंग्लिशमध्ये फेमस तो पक्षी आहे, त्याला हॉर्नबिल म्हणतात. सुंदर पक्षी आहे तो. त्याच्यावर आयोगाने क्वेश्चन देखील विचारलाय. सो अरुणाचल प्रदेश आणि केरळाचा तो राज्य पक्षी आहे. आणि तो हॉर्नबिल फेस्टिवल नावाचा फेस्टिवल नागालँडमध्ये सेलिब्रेट केला जातो. UPSCने विचारलेला क्वेश्चन. सो हे जे सगळं आहे हॉर्नबिल, त्या प्राण्याचं एक वैशिष्ट्य असते, तो असे सुंदर सुंदर फळं पाहतो, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, अर्धे खातो आणि अर्धे खाली सांडवतो. आता तुम्ही म्हणणार सर अर्धे खाली सांडवतो, तर त्यामुळे काय होते, हे पडलेल्या फळांचं जर्मिनेशन होते. फुलं सुंदर आहे म्हणून वेगवेगळे भ्रमर म्हणा, भुंगे ज्याला म्हणतो आपण, किंवा वेगवेगळ्या मधमाशा म्हणा, त्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे त्यांचं पॉलिनेशन होते. पॉलिनेशन झाल्यामुळे काय होताना दिसते तुम्हाला, झाडांची संख्या जी आहे, स्वतःची पिढी आपण ज्याला म्हणतो ना, त्यांच्यामध्ये जे आपण म्हणतो लैंगिक किंवा अलैंगिक प्रकारचं त्या ठिकाणी प्रजनन होताना तुम्हाला दिसतंय. सो त्यासाठी फार महत्वाचं. सो दिसताना फार छोटं दिसतंय हो हे, पण ह्याला जर टेक्निकली समजावून घेतो म्हटलं तर फार सुंदर आहे आणि वास्ट आहे हे. सो मला असं वाटतं तुमच्या आता हे चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. त्यानंतर आणखी आहे, जसं वर्णलवके असतात तसे अवर्णलवके असतात. नॉर्मली जे जमिनीच्या खालचा भाग आहे, आता मी तुम्हाला आधीच म्हटलं लवकांचं कार्य काय, आठवा, लगेच आठवा. मी तुम्हाला एकदम सुरुवातीला म्हटलं होतं, लक्षात ठेवा फंक्शन. लवकांचं कार्य आहे अन्नाची निर्मिती. येते लक्षात. ते म्हटलं हरित लवके, ते अन्नाची निर्मिती करते, हे कलरफुल अन्नाची निर्मिती करते. अवर्ण लवके जे जमिनीच्या खाली अन्न निर्मिती होते आहे. फॉर एक्झाम्पल गाजर तुम्हाला माहित असेल, येतं लक्षात. काही लोक गांजर म्हणतात, तर इट्स नॉट अ गांजर, इट्स अ गाजर. त्यानंतर बटाटा तुम्हाला माहित आहे, ट्युबर ज्याला म्हणतो आपण. सो हे जे अन्नाची निर्मिती आणि साठवणूक आहे जमिनीच्या खाली, हे तुम्हाला कोण करताना दिसतंय, त्या ठिकाणी अवर्ण लवके करताना दिसतंय. यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार, टेक्निकॅलिटीनुसार. टेक्निकली एक्झाम मध्ये विचारू शकतात. ज्या गोष्टीची निर्मिती होते जमिनीखाली, त्यानुसार त्याचे 3 प्रकार पडतात. म्हणजे ग्लुकोप्लास्टचे किंवा अवर्ण लवकाचे 3 प्रकार आपण पाडतो. जर कार्बोहायड्रेट्स निर्माण होत असते, जर इथं मी लिहितो, आपण त्याला कार्ब्स म्हणू शॉर्ट मध्ये. जर कार्बोहायड्रेट्सची निर्मिती होत असतील तर त्या ग्लुकोप्लास्टला तुम्ही काय म्हणायचं, अमायलोप्लास्ट म्हणायचं. जर ऑइल्सची निर्मिती होत असेल, नावातच ऑइल सारखा शब्द येतो, इलायोप्लास्ट त्याला म्हणायचं. आणि त्या ठिकाणी जर प्रोटीन्सची निर्मिती होत असेल तर त्याला प्रोटीनोप्लास्ट म्हणायचं. परत एकदा, कार्बोहायड्रेट्सची होत असेल तर अमायलोप्लास्ट म्हणायचं, ऑइलची होत असेल तर इलायोप्लास्ट म्हणायचं त्याला, आणि प्रोटीनची होत असेल तर प्रोटीनोप्लास्ट म्हणायचं. येतं लक्षामध्ये. हे 3 प्रकार कशाचे मित्रांनो, तुमच्या ल्युकोप्लास्टचे आहे. येतं लक्षामध्ये. मला असं वाटतं प्लास्टिक तुम्हाला आता चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. आता आपण नेक्स्ट ऑर्गेनेलकडे वळूया किंवा पेशी अंगकाकडे वळूया, ज्याचं नाव आहे केंद्रक. अतिशय महत्वपूर्ण. थोड्या वेळापूर्वी केंद्रकाबद्दल बोलत असताना मी तुम्हाला म्हटलं होतं की केंद्रक काय आहे, तुमच्या पेशीचा मेंदू. तुमच्या पेशीला जेवढ्या काही ऑर्डर्स जातात त्या कुठून जातात, केंद्रकात. हे केंद्रात असते पहा, तुम्ही इथं पाहू शकता, एकदम पेशीच्या मध्यभागामध्ये असते. म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे न्यूक्लियस किंवा केंद्रक, त्याला नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण घटक जो आहे केंद्रकामधला, तो आहे न्यूक्लिओलस. याच्या लक्षामध्ये. ह्या न्यूक्लिओलस मध्ये 2 महत्वपूर्ण घटक आहेत जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवावे लागतील. एकाचं नाव आहे DNA, दुसऱ्याचं नाव आहे RNA. केंद्रकामध्ये काय असते मित्रांनो, किंवा केंद्रकाच्या केंद्रकी, याला केंद्रकी म्हणायचं, न्यूक्लिओलस. केंद्रकामध्ये केंद्रकी असते, याला न्यूक्लिओलस म्हणायचं. याच्या मधले महत्वपूर्ण 2 घटक आहेत. एकाचं नाव आहे DNA आणि दुसऱ्याचं नाव आहे RNA. आता DNA सगळ्यांनाच माहित आहे की अनुवांशिक जी म्हणू शकतो आपण. इथं आहे का मेन्शन? ठीक आहे, मी इथंच लिहितो. अनुवांशिक जी माहिती आहे
म्हणजे डीएनए प्लस प्रोटीन म्हणून क्रोमॅटिन नावाचा घटक तयार होतो. परत शब्द आला बघा, क्रोमॅटिन. क्रोमा म्हणजे काय म्हटलं होतं मित्रांनो? कलर, रंग. सो ह्याच्या म्हणजे याला क्रोमॅटिन का म्हणतात? याला जर तुम्ही जे आपण ज्याला म्हणतो वर्णक ज्याला म्हणू शकतो किंवा कलर टेस्ट जर घ्यायची झाली याची ह्या केंद्रकाची किंवा आपण ज्याला म्हणू शकतो डीएनए प्लस प्रोटीनची जर टेस्ट घ्यायची झाली किंवा क्रोमॅटिनची जर रंग चाचणी घ्यायची झाली तर लगेच तो रंग चेंज करतो. म्हणून त्याच्या नावामध्ये क्रोमॅ आलं. क्रोमॅटिन, टीन म्हणजे प्रोटीनचा टीन आणि टीएन आणि क्रोमा म्हणजे कलर. सो क्रोमॅटिन. क्रोमॅटिन कसं तयार होतं? डीएनए प्लस प्रोटीन म्हणून तुमचं क्रोमॅटिन तयार होतं. आता डीएनए प्लस प्रोटीन म्हणून जे क्रोमॅटिन तयार होते, ह्या क्रोमॅटिन मध्ये काय असते? तुमचे अनुवांशिक माहिती. म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांसारखेच दिसता. ते कशामुळे? कारण तुमच्या आई वडिलांचा डीएनए किंवा तुमच्या आई वडिलांचे जे क्रोमोझोम आहे, क्रोमॅटिन पासून क्रोमोझोम तयार होते. परत क्रोमो म्हणजे रंग, झोम म्हणजे बॉडी. तुम्हाला माहित असेल मानवाच्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम्स असतात? 46 क्रोमोझोम्स असतात. फक्त लक्षात ठेवा, अंडपेशी आणि वीर्यपेशी याच्या लक्षामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो स्पर्म सेल आणि एग सेल, याच्यामध्ये फक्त 23 असतात. हे एक्सेप्शन आहे बरं का. कारण काय होत असते? स्पर्म आणि एग सेलला एकत्र यायचं असते आणि एकत्र आल्यामुळे मग ते काय होतात? 46 होतात. नॉर्मली सर्व पेशींमध्ये किती क्रोमोझोम्स असतात मित्रांनो? 46. ह्याच्यात गडबड नाही झाली पाहिजे बरं का. 46 म्हणजे 46. याच्यात एक जरी कमी झाला ना, एक जरी वाढला ना, शेवटचा जो असतो तो XY असतो, तो जर XY झाला किंवा एकच X राहून गेला, सगळी गडबड होते. मग तुमचे सिंड्रोम सुरू होतात. हे जर याच्यात गडबड झाली तर मग तुम्हाला टर्नर सिंड्रोम होऊ शकतो, डाऊन सिंड्रोम होऊ शकतो, क्लीन फिल्टर सिंड्रोम होऊ शकतो. असे वेगवेगळे सिंड्रोम. आता रोग नावाचा जो टॉपिक आहे किंवा आजार नावाचा जो टॉपिक आहे किंवा अनुवांशिक जे आपण ज्याला म्हणू शकतो आजार जे असतात, त्याच्यामध्ये आपल्याला डिसऑर्डर, आजार नाही म्हणता येणार आपल्याला, डिसऑर्डर म्हणू शकतो आपण. सो त्यामध्ये आपण ते सर्व डिस्कस करू. सो त्याची लिंक तुम्हाला इथे आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही जर सायन्समध्ये शिकतो म्हटलं मित्रांनो, व्हिटॅमिन पासून त्या रोगांपर्यंत सगळ्यांचं मूळ ह्या पेशीमध्ये लपलेलं आहे. आपण करूच ते नंतर डिस्कस. सो लक्षात ठेवा बरं का. हे तृतीयपंथी ज्याला म्हणतो ना, ह्याच्यामध्ये गडबड झाली की व्यक्ती हा काय बनतो? तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर बनतो. आलं लक्षामध्ये? सो हे झालं डीएनए बद्दल. डीएनए म्हणजे काय? वंशावळीनुसार अनुवांशिक दृष्ट्या याच्यामध्ये माहिती तुमची स्टोअर असते. आता दुसरं म्हणजे आरएनए. तर मी आरएनए बद्दल थोडंसं जास्त बोलणार आहे. राज्यसेवेने 2014ला याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. सो त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये बोलणार आहे. आता पहा, जे मी तुम्हाला म्हटलं होतं न्यूक्लिओलस, सॉरी, आपण याला म्हणू, हे आहे न्यूक्लियस आणि हे आहे न्यूक्लिओलस. याच्यामधून लक्षात ठेवा, दोन गोष्टी बाहेर निघत असतात. दोन गोष्टी या ठिकाणी बाहेर निघत असतात. एकाचं नाव असते आरएनए. डीएनए म्हणजे काय? डीऑक्सिरायबोस न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए म्हणजे काय? रायबोस न्यूक्लिक ऍसिड. सो आरएनए त्याच्यावर एक पूर्ण म्हणजे टॉपिक आहे बरं का, डीएनए आणि आरएनए. मेन्सच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आहे. मेन्समध्ये असं कधीच होत नाही की पेपर आला बाबा, चौथा जीएसचा पेपर, ज्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी नावाचा टॉपिक आहे, की जर पेपर जर आला डीएनए आणि आरएनए वर क्वेश्चन असं विचारलं नाही, असं आजपर्यंत कधीच झालं नाही. कंबाईन मध्ये देखील विचारतात, तर ते आपण वेगळ्या पद्धतीने त्याला कंडक्ट करू. आता फक्त बेसिक माहिती घेऊ. पहा, एक आहे आरएनए आणि दुसरा आहे त्याला मॅसेंजर आरएनए म्हणतात. केंद्रकामध्ये काय काय असते तुमचं? एक डीएनए असते आणि दुसरं असते आरएनए. मी काय म्हटलं होतं मगाशी तुम्हाला, पूर्ण पेशींना ऑर्डर देण्याचं काम कोण करत असते? केंद्र. सो केंद्रक ऑर्डर का देऊ शकते? तर ते डीएनए मुळे देऊ शकते. कारण अनुवांशिक पद्धतीनं किंवा अनुवांशिक दृष्ट्या सर्व माहिती ही डीएनए मध्ये साठवलेली असते. म्हणजे डीएनए तुमच्या, जर तुम्ही भाजी बनवतो ना आपण, जशी भाजीची रेसिपी असते ती तुम्हाला तशीच फॉलो करावी लागते. तर ती रेसिपी म्हणजे काय? तुमची डीएनए. आणि भाजी बनवणारे कोण असतात? तर ते असतात आरएनए. येतं लक्षात? सो याच्यामध्ये दोन प्रकारचे आरएनए महत्वाचे आहे. एकाचं नाव आहे आरआरएनए. सो आरआरएनए म्हणजे काय? रायबोझोमल आरएनए. याचं काम काय? रायबोझोम्सची निर्मिती करणे. रायबोझोम्सची काय करणे? निर्मिती करणे. आणि एमआरएनएचं काम काय आहे त्या ठिकाणी? याला मेसेज पाठवणे की तू कशाची निर्मिती कर? रायबोझोम, तू प्रोटीन्सची निर्मिती कर.
प्रोटीन काय बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. तुमचे मसल्स पूर्ण प्रोटीन्सच्या बनलेले असतात. विदाउट प्रोटीन तुम्ही जगू शकत नाही. प्रोटीन आवश्यक असतात शरीराला. सो प्रोटीनचे जे सिंथेसिस आहे ते कोण करत असतात? रायबोझोम. पण कसं करतात? स्वतःच्या मनाने नाही करत. रायबोझोमकडे स्वतःचा डीएनए असतो का? बिलकुल नाही. मग त्याला माहिती कोण पाठवतो? ती माहिती स्टोअर असते डीएनए मध्ये. माहिती पाठवणारा आहे रायबोझोमल आरएनए. रायबोझोमल आरएनए काय करतो? रायबोझोमची निर्मिती करतो. आणि एक मॅसेंजर, एम म्हणजे मॅसेंजर, हा मॅसेंजर आरएनए काय करतो? ह्याला माहिती पाठवतो की तू कशाची निर्मिती केली पाहिजे? प्रोटीन. मग रायबोझोम म्हणतो अरे प्रोटीन मला निर्माण करायचं आहे, पण त्यासाठी मला अमिनो ऍसिड पाहिजे. तर ते देखील काम आरएनएच करते. जे आजूबाजूचं सायटोप्लाझम आहे, पेशीद्रव्य ज्याला म्हणतो आपण, त्या पेशीद्रव्यामधून ती आरएनए काय करतो? ह्याला अमायनो ऍसिड्स आणून देतो किंवा अमिनो ऍसिड्स. आणि ह्या अमिनो ऍसिड्स पासून त्या ठिकाणी प्रोटीनची निर्मिती कोण करतो? मग रायबोझोम. येथे लक्षामध्ये याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला. किती सोपं आहे पहा बरं हे. म्हणजे काय खूप अवघड आहे का हे? बिलकुल नाही आहे. डीएनए मध्ये माहिती स्टोअर आहे. डीएनए ऑर्डर सोडतो कशाच्या स्वरूपात? आरआरएनए, एमआरएनए. मॅसेंजर मेसेज पाठवतो, अरे प्रोटीन तयार कर. मग कोणाला पाठवतो? तर आरआरएनए पहिल्यांदा रायबोझोम तयार करतो. तर रायबोझोमला एमआरएनए मॅसेंजर. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप. अशा प्रकारे काय तयार होतो? तुमचा प्रोटीन तयार होतो. तुम्हाला जगण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. सो अशा प्रकारे तुम्हाला फंक्शन करताना दिसते कोण? तुमचं केंद्र. आय होप सो तुमच्या इन शॉर्ट हे लक्षात आलं असेल. आयोगाने चुकीचा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी प्रथिनांच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण भूमिका कोणता आरएनए पार पाडतो? त्याचं उत्तर होतं मॅसेंजर आरएनए. पण असं नाहीये. तीनही जे आरएनए आहेत ते महत्वाची भूमिका पार पाडतात. दुर्दैवाने आयोगाने उत्तर देखील चेंज केलं नाही त्याचं. सो उत्तर त्याचं तीनही आरएनए आहेत ऍक्च्युली 1, 2, 3. तीनही उत्तर ते बरोबर होते, पण आयोगाने त्याचं उत्तर मॅसेंजर आरएनए दिलं होतं. असो, तुम्हाला थोडासा त्रास देतो. आता विषय निघालाच आहे, तर न्यूक्लियसचा शोध कोणी लावला? ज्यांनी पहिलं लेक्चर केलेलं आहे त्यांना हे व्यवस्थित माहित असणार आहे. ते तुम्हाला काय करायचं आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी न्यूक्लियस किंवा केंद्रक वर्क करताना दिसते आहे. त्यानंतर आणखी महत्वाचं अंगक आहे त्या ठिकाणी. त्या अंगकाचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अंगकाचं नाव काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, अंतर्द्रव्य जालिका. आता अंतर्द्रव्य जालिका जे आहे ते कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली? हे फॅक्च्युअल थोडंसं लक्षात ठेवायचं आमच्या दृष्टीनं. सो त्या ठिकाणी पोर्टर नावाचा शास्त्रज्ञ होता. त्याने हे शोधून काढलेलं आहे. आरबीसी आणि अंडपेशीमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसतंय. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार पडतात. एक आहे सॉफ्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरा आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. असे त्याचे दोन प्रकार पडतात. तर त्यापैकी जे रफ असतात तिथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. हे जे रफ आहे, आता याला रफ का म्हणतात? तर तुम्ही पाहू शकता बघा, हे 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 चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. हा केंद्रक आहे. हा काय तुमचा केंद्रक, न्यूक्लिओलस ज्याला म्हणतो. आणि ह्या केंद्रकाला लागूनच काय दिसतंय तुम्हाला? ईआर म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याचे दोन प्रकार पाडू आपण. एक म्हणजे रफ वाला, हा आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि हा आहे सॉफ्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याला रफ का म्हणायचं? कारण याच्यावर रायबोझोम्स असतात. परत शब्द आला, वारंवार येणार आहेत. याच्यावर काय असतात मित्रांनो? रायबोझोम्स असतात. येत्या लक्षामध्ये याच्यावर असे काही रायबोझोम्स नसतात, म्हणून याला काय म्हणायचं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अतिशय महत्वाचं ऑर्गॅनेल आहे, अतिशय महत्वाचं, की मी माझ्या भाषेत याला फॅक्टरी म्हणणार. फॅक्टरी ऑफ सेल ही एक प्रकारे एक मोठी फॅक्टरी आहे सेल मधली. जशा वेगवेगळ्या फॅक्टरी असतात ना, म्हणजे जर तुम्ही गेले तर एखाद्या फॅक्टरीमधून मोठ्या प्रमाणात शूज तयार होतात, एखाद्या याच्यामधून मासे मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात फॅक्टरीमधून, अन्नाची फूड फॅक्टरीज असतात वेगवेगळ्या, तशी फॅक्टरी आहे ही. जी रफवाली फॅक्टरी आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नावाची फॅक्टरी आहे, याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स बाहेर पडतात. प्रोटीन्स तुम्हाला माहिती आहे, प्रोटीन्स फार महत्वाचे आहे. रायबोझोम्स काय तयार करत असतात मित्रांनो? प्रोटीन्स. इथून प्रोटीन्स बाहेर पडतात. आणि हे जे सॉफ्टवाले आहे त्यातून लिपिड्स बाहेर पडतात, मेद. अहो, तुमच्या शरीराला सर्वात आवश्यक असणारे महत्वाचे तीनच घटक आहे ना. एक म्हणजे ग्लुकोज, एक महत्वपूर्ण घटक आहे तुमचा ग्लुकोज आहे. दुसरा महत्वपूर्ण घटक मेद,
मेदाला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, लिपिड्स. आणि तिसरा आहे प्रोटीन्स. याचा अर्थ तुमचं पूर्ण शरीर चालू आहे ना. सो ह्याच्या निर्मितीचं काम कोणाकडे असते, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बेसिक फंक्शन लक्षात आलं याचं, फार सोपं आहे. आता अदर त्याचे फंक्शन, बाकीचे त्याचे जे फंक्शन्स आहेत ते देखील आपण काय करूया, इथं अभ्यासूया. त्यामध्ये सर्वात महत्वाचं मी म्हटलेलं आहे, मराठीत जे सॉफ्ट आहे त्याला गुळगुळीत हा शब्द आपण त्या ठिकाणी त्याला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मेदांचं संश्लेषण आपण घेतलेलं आहे. आता विषारी रसायनांपासून बघा, ह्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या नॉर्मली बुक्समध्ये दिलेल्या नसतात. तर तुम्हाला ह्या ऐकायला मिळतात आजच्या लेक्चरमध्ये, तर तुम्ही ह्या थोड्याशा नोट डाऊन करून घेतल्या पाहिजे. तशा तर मी टेलिग्राम चॅनलवर विदर्भ हे सगळं टाकणारच आहे. सो विषारी रसायनांपासून कशा प्रकारे संरक्षण करतात, तर याच्यामधून काय केलं जातं, एखादं जर विषारी रसायन तुमच्या शरीरामध्ये आलं तर त्याच्यातून काय श्रवल्या जातात, OH आयन्स, हायड्रॉक्सिल्स आयन त्याच्यामधून श्रवल्या जातात. जसे हायड्रॉक्सिल आयन त्याच्यामधून श्रवल्या जातात त्या विषारी रसायनावर, ते रसायन काय होऊन जाते, न्यूट्रल होऊन जाते. न्यूट्रल झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होताना दिसते, विषारी रसायनांचं काय होते, नायनाट होताना तुम्हाला दिसतो. म्हणून विषारी रसायनांपासून तुम्हाला हे संरक्षण हे स्पेशली कोण करताना दिसते तुम्हाला, यकृतमध्ये कुफर सेल तुम्ही ऐकलं असेल. आयोगाने 2021च्या प्रिलिममध्ये मागच्या लेक्चरमध्ये मी त्यात मेन्शन केले कुफर सेल. सो ह्या कुफर सेल्स वगैरे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा वापर करून अशा प्रकारे काय करताना दिसतात, वेगवेगळे जे विषारी रसायन तुमच्या शरीरामध्ये आले त्याला निष्प्रभ करण्याचं काम कोण करतायत, हे हायड्रॉक्सिल आयन. ते कोणाद्वारे श्रवल्या जातात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. फार कमी लोकांना माहिती आहे बरं का, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता मेदांचं संश्लेषण म्हणजे काय, मला आधी नाही कळायचे शब्द, संश्लेषण किंवा त्याला सिंथेसिस वगैरे म्हणतात, माझ्या डोक्यावरून जायचे आधी शब्द, पण ह्याचे अर्थ फार सोपे आहे. एकंदरीत लक्षात ठेवा, सिंथेसिस म्हणजे काय, संश्लेषण म्हणजे काय, निर्मिती, लिपिड्सची निर्मिती, मेदांची निर्मिती आणि रायबोसोम प्रोटीन्सची निर्मिती करतो. सिंपल भाषेमध्ये आपण म्हणूया त्याला. पुढे जाऊया आपण. आता हे जे मेदांची निर्मिती केली आहे, तर काही संप्रेरक ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, स्पेशली सेक्स हार्मोन जे असतात तुमचे वेगळे, ज्यामध्ये तुम्हाला टेस्टोस्टेरॉन दिसतंय, असे वेगवेगळे जे तुमचे सेक्स हार्मोन आहेत, ते सेक्स हार्मोन्स देखील कशापासून तयार झालेले आहेत, हे मेदांपासून तयार झाले. मग मेदांची निर्मिती होत असेल तर सेक्स हार्मोनची निर्मिती देखील कोण करतो, तुमचा एंडोप्लाझ्मिक. म्हणून तुम्ही यासाठी शब्द वापरला ना, इट इज अ फॅक्टरी. या सगळ्या गोष्टी तयार करणारी फॅक्टरी आहे. त्यानंतर कॅल्शियम आयन, बघा जिथं मसल्स आहेत, म्हणजे आता तुम्ही बायसेप म्हणू शकता, मांड्या म्हणू शकता, यामध्ये मसल्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्या ठिकाणी मसल्स आहेत तिथं कॅल्शियमची आवश्यकता असते. मग त्या कॅल्शियम प्रोव्हाइड करण्याचं काम, कॅल्शियमचे आयन प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी कोण करताय, तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पण कोणता एंडोप्लाझ्मिक, सॉफ्ट वाला, म्हणजे एक त्याच्यामध्ये मेद तयार होताना दिसतंय, विषारी घटक निष्प्रभ होताना तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला काही संप्रेरक त्या ठिकाणी दिसत आहेत ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो. आणि चौथा घटक कॅल्शियमचे जे आयन्स आहेत, जे तुमचे मसल्स बिल्डिंग मध्ये आवश्यक असतात प्रोटीन्स प्रमाणेच, सो ते देखील निर्मितीचं काम सॉफ्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असते. सो हार्टचं फक्त एकच काम आहे, सॉफ्ट जे खडबडीत ज्याला म्हणतो आपण, ते म्हणजे प्रोटीनची निर्मिती. याला 2-4 कार्य आहे, हे एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. बुक्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या नाही, त्यामुळे तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळते, तर तुम्ही ते काय करा, रिटेन करण्याचा प्रयत्न करा. सुंदर आहे, सोपं आहे, स्टेप बाय स्टेप आपण लर्न करतोय. सिक्वेन्स तुटू देत नाहीये बिलकुल. पहिल्यांदा आपण प्लास्टिड शिकून घेतलं, जे फक्त तुम्हाला वनस्पती आणि काही टिपिकल शैवालांमध्ये आढळून येते, जे स्वतःच अन्न तयार करू शकतात. मग बरोबर मेजर घटक केंद्रक आपण पाहिला, केंद्रकालाच लागून असणारा दुसरा घटक आपण पाहिला, तो म्हणजे कोणता, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता आपण यालाच लागून असणारा आणखी एक तिसरा घटक लर्न करणार आहोत. आता सोपं आहे सगळं. त्याचं नाव आहे गॉल्गी ॲपरेटस. गॉल्गी, कॅमिलो गॉल्गी नावाच्या शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं, म्हणून याला आपण काय म्हणतो, गोल्गी बॉडी किंवा गोल्गी ॲपरेटस म्हणतो. आता हे जे गोल्गी काय, मराठीत काय म्हणजे शरीर, बॉडी, याच्या लक्षामध्ये गोल्गी काय. आता याचं स्ट्रक्चर पहा. आता हे तुम्हाला थोडं कशासारखं दिसते आहे, म्हणजे मी आणखी एक डायग्राम तुमच्यासाठी तुम्हाला लक्षात यावी म्हणून मी त्या ठिकाणी एक सेट केलेली आहे डायग्राम. हे आणि हे जवळपास तुम्हाला सारखंच असताना दिसते, पहा हे आणि हे, म्हणजे जसं याच्यामध्ये सॅक स्ट्रक्चर होतं मगाशीचं, तसंच तुम्हाला या ठिकाणी पण सॅक स्ट्रक्चर दिसते आहे. कशाचं, तुमच्या गॉल्गी बॉडीचं. पण याच्यामध्ये फरक आहे. गॉल्गी बॉडीचे जे सॅक्स आहेत, अशा वेगवेगळ्या सॅक्स आहेत ना, ज्याला सिस्टर्नी म्हणतात, ज्याला काय म्हणतात, सिस्टर्नी. इंग्लिशमध्ये सिस्टर्नी हा शब्द आलेला आहे बघा, सिस्टर्नी. हे ह्या फेसच्या साईडनं आहे म्हणून याला सिस फेस म्हणतात, आणि मागच्या साईडने त्याला ट्रान्सफेस म्हणतात. याला देखील सिस्टर्नी म्हटलं जातं. पण हे काय असतात, एकमेकांना असे कनेक्टेड असतात.
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एकमेकाला कनेक्टेड, याच्या सॅक्स एकमेकाला कनेक्टेड नसतात. गॉल्गी बॉडीचं एकच महत्त्वपूर्ण काम तुम्ही लक्षात ठेवा, एकच लक्षात ठेवा. मगाशी जे काही आपण मेद तयार केले होते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनी जे काही मेद आणि प्लस प्रोटीन्स निर्माण केले होते ते डायरेक्ट बॉडीला वापरता येत नाही, त्याला मॉडिफाय करावे लागतात. त्याला काय करावे लागतात? मॉडिफाय करावे लागतात. तर मॉडिफिकेशनचं महत्त्वपूर्ण काम कोण करत असते? तुमचं गॉल्गी बॉडी करत असते. संपलं, एवढंच लक्षात ठेवा. आणखी डिटेलमध्ये सांगायचं झालं सांगतो. काल मी तुम्हाला शिकवत असताना जेव्हा मेम्ब्रेन शिकवत होतो त्यावर मी तुम्हाला तसे अँटीने दाखवले होते. काय आठवते का तुम्हाला? त्याला आपण काही याला ग्लायकोप्रोटीन म्हटलं होतं, काही याला आपण ग्लायकोलिपिड्स म्हटलं होतं. याच्या लक्षामध्ये हे अँटीने काय WBC पासून संरक्षण करतात पेशीचं. WBCला स्वतःच्या पेशी मारू देत नाही, ज्याच्यावर हे अँटीने WBC त्याला हाती लावत नाही. याच्या लक्षामध्ये हे आपण लर्न केलं होतं. हे जे ग्लायकोप्लस प्रोटीन आहे, ग्लायकोप्लस लिपिड आहे, हे तयार करण्याचं काम त्या ठिकाणी कोण करत असते? याच्या लक्षामध्ये गॉल्गी बॉडी करत असते. आलं लक्षात? सो एक्झामच्या दृष्टीने एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामधून जे तयार होणारे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून जे तयार होणारे तुम्हाला जे काही प्रोटीन्स आणि लिपिड्स आहेत याचं लक्षात, ते मॅच्युअर नसतात किंवा मॉडिफाईड नसतात, तसे वापरता येत नाही. त्याला मॉडिफाय करण्याचं आणि ट्रान्सफर करण्याचं काम कोण करते? इथं गॉल्गी ॲपॅरेटस करते आहे. आपण वापस येऊया त्या स्लाइडवर. बघा पदार्थाची काय काय मी इथं मेन्शन केलेलं आहे मॉडिफिकेशन. बघा हे बघा इथं आलेला आहे त्याचा उल्लेख. मॉडिफिकेशन करतात त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग करतात. पॅकिंग देखील केलं जातं, जसं आता म्हटलं होतं मी तुम्हाला. त्याची विभागणी देखील केल्या जाते आणि याला पेशींचा रासायनिक कारखाना या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. हे कोणाचं कार्य आहे? तुमच्या गॉल्गी ॲपॅरेटस किंवा गॉल्गी बॉडीचं हे कार्य आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. त्यानंतर मिटोकॉन्ड्रिया फार महत्वाचा आहे. पहा परत फोड करू, काय अवघड नाहीये. तंतुकणिका. मिटो म्हणजे तंतू. मिटो म्हणजे काय मित्रांनो? तंतू. मिटो म्हणजे तंतू. कोंड्रिया म्हणजे काय? तर ग्रॅन्युअल्स. ग्रॅन्युअल्स म्हणजे इथं तुम्हाला स्ट्रक्चरच दिसतंय त्याचं. सो हे बघा, हे दोऱ्यासारखं दिसतंय ना तुम्हाला, तंतू. याच्यामध्ये तंतू किंवा दोऱ्यासारखं दिसतंय म्हणून याला मिटो म्हणतात. आणि ग्रॅन्युलर लाईक स्ट्रक्चर आहे याचं म्हणून याला काय म्हटलं जाते? मायटोकॉन्ड्रिया किंवा मिटोकॉन्ड्रिया त्याला म्हटलं जाते. तंतुकणिका म्हटलं जाते. आता याला पॉवर हाऊस म्हणतात. याला काय म्हटलं? ह्याला डबल लेअर आहे बरं, लक्षात ठेवा. फार अशा कमी गोष्टी आहे. म्हणजे मला असं वाटते की एक पेशीचं केंद्रक आहे, त्यानंतर आपण हरितलवके पाहिलं होतं किंवा प्लास्टिड्स पाहिले होते, त्यानंतर आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्याला डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. म्हणजे तुमच्या ऑर्गॅनिल्सला देखील मेम्ब्रेन असतात. याला दोन मेम्ब्रेन्स आहेत. सो एक इनर मेम्ब्रेन आणि एक आउटर मेम्ब्रेन. सो याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे, इट इज अ पॉवर हाऊस. याला काय म्हटलं जाते? तुमच्या जे काही हे आहे पेशी आहे त्याचं पॉवर हाऊस. ते का म्हटलं जाते? कारण याच्यामध्ये जे तुमचं ग्लुकोज आहे, तुमच्या शरीरामध्ये जे आलेलं ग्लुकोज आहे त्या ग्लुकोज पासून एटीपीच्या स्वरूपात, ॲडिनो ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात एनर्जी रिलीज करण्याचं काम कोण करते आहे? मायटोकॉन्ड्रिया. म्हणून याला काय म्हटलं जाते? पेशीचं पॉवर हाऊस म्हटलं जाते. ऊर्जा निर्मितीचं केंद्र म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं? पॉवर हाऊस. कारण एटीपीच्या स्वरूपात ते काय करते? ऊर्जा निर्मिती. ऑक्सिश्वेशन. आता मी तुम्हाला थोडंसं जर त्याला आणखी थोडं डिटेल अभ्यास तो म्हटलं म्हणजे ऍक्च्युली काय आहे, ह्या प्रत्येक याच्यावर एक पूर्ण टॉपिक बनलेला आहे मित्रांनो. तर मी इन शॉर्ट सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. जेव्हा तो येईल टॉपिक तेव्हा आपण डिटेलमध्ये पाहू. पहा, ही जे ऑर्गॅनेल आहे याच्या बाजूला द्रव्य आहे ज्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. पेशी द्रव्य आपण ज्याला म्हणतो, सायटोप्लाझम ज्याला म्हणतो. त्या सायटोप्लाझम मध्ये एक ग्लायकोलायसिस नावाची प्रक्रिया होत असते, ज्याच्यासाठी ऑक्सिजनची बिलकुल गरज नसते. यामध्ये ग्लुकोज जे आहे तुमचं, ग्लुकोज मध्ये किती? 6 कार्बन असतात, C6H12O6. त्याचं रूपांतर पायरुव्हिक ऍसिड मध्ये केलं जातं, ज्यामध्ये कार्बन 3च असतात आणि 3 CO2 रिलीज केल्या जातात. कार्बन डायऑक्साईड जे आहे ते 3 रिलीज केल्या जातात. याला ऑक्सिजनची गरज नसते. आता हे जे 3 कार्बन असणारं पायरुव्हिक ऍसिड तयार झालेलं आहे, ते पायरुव्हिक ऍसिड तुमचं कशामध्ये जाताना दिसतंय तुम्हाला?
ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये जाताना दिसत आहे. आणि क्रेब्स सायकल नावाची कन्सेप्ट आहे, खूप हायर स्टडी आहे हा. क्रेब्स सायकल नावाची एक प्रक्रिया आहे आणि त्यानंतर एक आणखी प्रक्रिया आहे, ती देखील मायटोकॉन्ड्रियामध्येच होते, त्याला म्हणतात इलेक्ट्रोलायसिस. आणि हे जे क्रेब्स सायकल आहे किंवा इलेक्ट्रोलायसिस प्रक्रिया आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एटीपीची निर्मिती केल्या जाते. येत्या लक्षात मगाशी आपण प्लास्टिड पाहिले होते बघा, किती सुंदर आहे. आता हे मी तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे टेक्निकली तुम्हाला हे असं आहे, पण इन जनरल भाषेमध्ये समजावून सांगतो किती सुंदर आहे. प्लास्टिड काय करतात, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी घेतात आणि सूर्यापासून आलेली ऊर्जा ही स्टोअर करतात अन्नाच्या स्वरूपात, ग्लुकोजच्या स्वरूपात. आणि माणसाची मायटोकॉन्ड्रिया काय करते, ती जी ऊर्जा आहे ती स्वतःच्या शरीराला वापरण्यासाठी किंवा त्या प्राण्यांच्या किंवा कुठल्याही म्हणजे किंवा मानवाचं उदाहरण घेऊ आपण, तर मानवाला ऊर्जा पाहिजे आहे, तर ती ऊर्जा येते कुठून, ही जी ऊर्जा मगाशी प्लास्टिडनं सेव्ह करून ठेवली होती अन्नाच्या स्वरूपामध्ये, ती त्याला तोडण्याचं काम कोण करते, तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया. आणि ती कशाच्या स्वरूपात रिलीज होते, एटीपी, ॲडेनो ट्रायफॉस्फेट म्हणतात. मग आता ती वेगवेगळ्या अवयवांना पाठवल्या जाते किंवा जिथं मायटोकॉन्ड्रिया आहे तिथं ते तुम्हाला पाठवल्या जाते. समजा हातातल्या मायटोकॉन्ड्रिया हाताला पाठवतात म्हणून मी हात हलवू शकतो. तोंडात मायटोकॉन्ड्रिया ते मला बोलण्याची शक्ती देत आहेत. मेंदूमध्ये देखील मायटोकॉन्ड्रिया. फक्त बॉडीमध्ये तुमच्या एकच असा घटक आहे, आरबीसीस ज्याला म्हणतात, लोहित रक्तकणिका. याच्यामध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया दिसत नाही. याचं कारण आहे, आरबीसीसचं जे काम आहे म्हणजे एक तर हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये असते आणि त्याचं काम काय आरबीसीसचं, बॉडीमध्ये ऑक्सिजन घेऊन जाणे. आता या ठिकाणी काय होताना दिसतंय तुम्हाला, हे करत असताना मायटोकॉन्ड्रियाला मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनची गरज लागते. म्हणजे इथं ऑक्सिजनची गरज नाही ग्लायकोलायसिस करण्यासाठी. म्हणजे मला एका स्टुडंटनी प्रश्न विचारला होता, म्हणजे मुलगी होती क्लासमध्ये, तिने विचारला होता, सर म्हणे, सर आरबीसीस मध्ये जर मायटोकॉन्ड्रिया नाही तर आरबीसीसला ऊर्जा कोण देते म्हणे. सो ऊर्जा देण्याचं काम करत असते ग्लायकोलायसिस. कारण ह्या प्रक्रियेसाठी तुम्हाला ऊर्जेची गरज या प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑक्सिजनची गरज नसते. विनॉक्सिशोषणद्वारे ही प्रक्रिया बनते. पण ह्या ज्या दोन प्रक्रिया आहेत, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रोलायसिस, ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला ऑक्सिजनची गरज भासते. आणि जर समजा आरबीसीसनं स्वतः ऑक्सिजन युटिलाइज केला तर दुसऱ्या पेशींना तो देऊ शकेल का. म्हणजे तुम्हाला किराणा दुकानात पाठवलं आणि सांगितलं 1 किलो साखर घेऊन ये, तुम्ही रस्त्यातच खाऊन टाकली, चालेल का. ती घरापर्यंत पोहोचली पाहिजे ना. म्हणून आरबीसीस मध्ये म्हणजे आपण म्हणतो ना, साखर खाणारे दातच नाही ठेवायचे. सो म्हणून त्याच्यामध्ये काय नाहीये, मिटोकॉन्ड्रिया नाहीये किंवा मायटोकॉन्ड्रिया नाहीये आरबीसीस मध्ये. हे फक्त या सेलमध्ये किंवा कार्पुस्कल मध्ये, रेड ब्लड कार्पुस्कल मध्ये तुम्हाला मिटोकॉन्ड्रिया नाही आहे. बाकी सगळीकडे तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया आढळून येते. एका लक्षामध्ये हे सगळं त्याच्यामध्ये तत्व आहे. पॉवर हाऊस आहे, बुक्स मध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं, एक्झामच्या दृष्टीने तुम्ही ते लक्षात ठेवलं पाहिजे. ग्लायकोलायसिस कुठं होत आहे, सायटोप्लाझम मध्ये. क्रेब्स सायकल नावाची प्रक्रिया आणि इलेक्ट्रोलायसिस काय होत असते, ही ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया आहे. ती ग्लायकोलायसिस पेशीच्या प्लाझम मध्ये आणि ह्या दोन प्रक्रिया मिटोकॉन्ड्रियामध्ये. त्यामुळे मायटोकॉन्ड्रियामधून मोठ्या प्रमाणात मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिजन घेते. येतं लक्षात. त्या ऑक्सिजनचा वापर करून, पाण्याचा वापर करून काय करते, तुमच्या ग्लुकोजला तोडते आणि त्यातून एटीपीच्या स्वरूपात एनर्जी काय करते, रिलीज करते, ज्याचा वापर आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी करत असतो. सो ही होती मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर लायझोझोम्स अतिशय महत्वाचे आहेत. आता लायझोझोम्स कशा तयार केल्या जातात बघा. लायझोझोम्स आणि व्हॅक्युअल्स, मी एकदाच बोलतो त्याच्याबद्दल. व्हॅक्युअल्स येणार आहे, याच्या पुढेच व्हॅक्युअल्स आहेत. ते काय असते तर ते स्टोरेज टँक आहेत आपल्या बॉडीच्या. वेगवेगळ्या गोष्टी जसं आपल्या इथं स्टोअर हाऊस असते, तसं स्टोअर हाऊस जे आहे तुमच्या बॉडीचं ते म्हणजे व्हॅक्युअल्स आहे. आणि दुसरं म्हणजे लायझोझोम्स. ह्याच्या निर्मितीचं जे कार्य आहे लायझोझोमचं, 3 गोष्टी मिळून करत असतात बघा. एक महत्वपूर्ण गोष्ट त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे केंद्रक. केंद्रक काय करते, ऑर्डर सोडते. आंतरद्रव्य जालिका बघा, जेवढ्या काही बॉडीज तयार झालेल्या आहेत ना, त्या 2च गोष्टीपासून तयार झालेल्या आहेत मेजरमध्ये, प्रोटीन्स आणि लिपिड्स. आणि प्रोटीन आणि लिपिड तयार करण्याची जी आपण म्हणू शकतो हेजेमनी आहे किंवा आपण म्हणू शकतो तयार करण्याचं काम जे आहे ते कोण करत असते, आंतरद्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सॉफ्ट आणि हार्ड. आठवते का तुम्हाला, थोड्या वेळापूर्वीच बोललो. आणि मॉडिफाय करण्याचं काम कोण करते, गॉल्गी बॉडी. आणि हे देखील प्रोटीन आणि लिपिड्सचं बनलं आहे, लायझोझोम्स आणि व्हॅक्युअल्स. म्हणून ह्या दोघांना देखील कोण तयार करत असतात, केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका आणि गॉल्गी बॉडी मिळून तयार करत असतात. याच्या लक्षामध्ये पुढे जाऊया. मग आता याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण काम काय आहे लायझोझोम्सचं, ते एक लक्षात ठेवा. लायझोझोम्स मध्ये काय असते, आतमध्ये इथे दाखवलेलं आहे लायझोझोम्स, फार सिंपल स्ट्रक्चर आहे. याच्या आतमध्ये काय असते की ऍसिडिक लिक्विड असते.
याच्या आतमध्ये काय असते, ऍसिडिक लिक्विड असते. जर तुमच्या शरीरावर एखाद्या बाह्य जीवाणूंचं आक्रमण झालं, म्हणजे बॅक्टेरियाने अटॅक केला तुमच्या सेलवर आणि ते सेल उद्ध्वस्त करायला लागले, तर मग अशा वेळेस काय करते की याच्यातला काही ऍसिड्स सेलमध्ये, तो जो काही बॅक्टेरिया जिथं आलेला आहे तुमच्या सेल जवळ किंवा सेल मध्ये जो बॅक्टेरिया आलेला आहे, त्या बॅक्टेरियावर काही जे ऍसिडिक कंपोनंट आहे तो त्याच्यावर फेकला जातो. म्हणजे काय होऊन जाईल, एकंदरीत तुमच्या पेशीचा डिफेन्स मेकॅनिझम म्हणू शकतो आपण, बॅक्टेरिया तिथं मरून जाईल. पेशीला काही धोका निर्माण होत नाही याच्यामुळे. थोडंसं जर लिक्विड बाहेर आलं याच्यातून तर पेशी काही मरून जात नाही लगेच, म्हणजे थोडंसं लिक्विड सोडतंय, परंतु बॅक्टेरिया त्या ठिकाणी मारल्या जातात. म्हणून आपण त्याला म्हणू शकतो एकंदरीत की त्या ठिकाणी एक डिफेन्स मेकॅनिझम बॉडीचा कोण आहे, तुमचं लायझोझोम्स. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, काही काही ऑर्गॅनिल्स काय होतात, कुचकामी होतात, निकामी होतात. समजा एखादा मिटोकॉन्ड्रिया घेऊन घ्या किंवा एखादा व्हॅक्युअल्स घेऊन घ्या किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याचं कामच बंद पडलं, आता ते कुचकामी आहेत, म्हणजे भरपूर सारे आहेत, त्यापैकी काही बंद पडले. समजा आपण म्हटलं होतं हरित लवके, आपण एक्झाम्पल घेऊ हरित लवके. समजा हरित लवके काही 100 पैकी 50 खराब झाले, तर मग त्या ठिकाणी त्या 50ला संपवण्याचं काम कोण करत असते, ते देखील लायझोझोम करत असते. म्हणून याला उद्ध्वस्त करणारं पथक म्हणतात, डिस्ट्रॉय करून टाकते त्यांना. ते कशाचा वापर करून, ऍसिडिक प्लस ॲक्वियस लिक्विड ज्याला म्हणू शकतो, याचा वापर करून. तिसरी महत्वाची गोष्ट, कधी कधी काय होतंय की तुमची पेशीच कुचकामी होऊन जाते, तर मग पेशीला मारण्याचं काम त्या ठिकाणी कोण करत असते, हे पूर्ण ऍसिड काय होऊन जाते, मग त्या पेशीवर पसरवल्या जाते. थोडंसं आलं तर पेशीला फरक पडत नाही, पण एकदा जर सगळं ऍसिड बाहेर आलं तर पेशीच उद्ध्वस्त होऊन जाते. म्हणून याला सुसाईड बॅग देखील म्हटलं जाते. कधी कधी काय होतं, जेव्हा पेशी लढत असतात तुमच्या बॅक्टेरिया सोबत किंवा एखाद्या विषारी घटकासोबत लढत असतात, एखाद्या विषारी रसायनासोबत, आणि जेव्हा याच्या लक्षात येते लायझोझोम्सच्या की नाही गड्या, आपण पुढच्या ह्याला मारू शकत नाही, बॅक्टेरियाला किंवा एखाद्या पुढच्या काय म्हणू शकतो त्याला आपण, रसायनाला मारू शकत नाही, एखादं विषारी रसायन आहे मारू शकत नाही, तर ते स्वतः पेशीलाच मारून टाकतंय. मग तुला मी संपवू शकत नाही तर मी सुसाईड करून टाकतो, म्हणून याला सुसाईड बॅग्स देखील म्हटल्या जाते त्या ठिकाणी. येतं लक्षामध्ये. अशा प्रकारे हे जे ऑर्गॅनेल आहे याचं नाव आहे तुमचं लायझोझोम्स. एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, लयकारिका, हे लक्षात ठेवा. निर्मिती कशा प्रकारे होते, काय याला सुसाईड बॅग म्हणतात, हे देखील मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. सर्वात सोपं आहे व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्स जे असतात ना तुमच्या याच्यामध्ये, लक्षात ठेवा, जे वनस्पती आहे, वनस्पतीमध्ये या व्हॅक्युअलची साईड फार, म्हणजे ह्या काय स्टोरेज बॅग आहे तुमच्या, असं समजून चला की याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही स्टोअर करू शकता. पेशी वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये स्टोअर करत असते. सो सहसा वनस्पतीमध्ये ह्या खूप मोठ्या असतात, म्हणजे, आणि प्राण्यांमध्ये ह्या ज्या असतात तुलनेनं काय असतात, लहान असतात. हे दोन्ही वनस्पती आहे, वनस्पतीचा याच्यामध्ये जवळपास 80% वनस्पतीच्या पेशीचा जो काही भाग आहे तो ह्या व्हॅक्युअल्सनीच व्यापलेला असतो. प्राणी पेशीमध्ये तुलनेनं काय असतात ते, समजा ही जर प्राणी पेशी म्हटलं तर त्यामध्ये व्हॅक्युअल्स काय असतात, या स्टोरेज बॅग तुलनेनं लहान असतात. हे देखील मग असे म्हटल्याप्रमाणे केंद्रक, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्गी बॉडी मिळून तयार होतात. रिक्तिका, स्थायू आणि द्रव हे दोन्ही प्रकारचे पदार्थ काय करत असतात, साठवून ठेवतात. 80% भाग हा वनस्पतीमध्ये रिक्तिकांचा किंवा व्हॅक्युअल्सचा बनलेला असतो. स्टोरेज हाऊस आहे, जसं स्टोर रूम असते तुमच्या घराला, त्याचप्रमाणे काय स्टोर रूम आहे. पुढे वनस्पतीमध्ये रिक्तिकातील द्रव्य पेशी भित्तिकेवर आतून टर्गर दाब. आता आणखी हे समजावून सांगतो काय असते. आता ह्या खूप मोठ्या असतात ना, ह्या काय करतात, याच्या आतमध्ये जे लिक्विड आहे हे लिक्विड बाहेरच्या दिशेने काय करतात, दाब निर्माण करतात. त्याला टर्गर प्रेशर म्हणतात. हे पुस्तकात नाहीये मेन्शन, तुम्ही थोडंसं चांगल्या प्रकारे याला समजावून घ्या. टर्गर प्रेशर हे निर्माण करतात सगळ्या साईडला. त्याच्यामुळे असं समजू शकता पेशीला मजबूती मिळते. हे सगळीकडून प्रेशर टाकतात म्हणून उरलेला भाग जो आहे तो तुम्हाला टाईट झाल्याचं दिसतंय. फॉर एक्झाम्पल सांगतो पहा, तुम्ही मेथी खाल्ली असेल, बरोबर, मेथी जेव्हा बघा किंवा मेथी उपटली असेल, जेव्हा मेथी तुम्ही उपटायला गेले तिथं शेतामध्ये किंवा त्याला जेव्हा काढलं तुम्ही मातीमधून, तर ते एकदम टाईट असते, असं पाहिलं का तुम्ही? आणि एक दिवसानंतर जर त्याला पाहिलं, म्हणजे त्याच्याकडे जर समजा त्या मेथीकडे तुम्ही पाहिलं, तर आता तुम्ही ती उपटून आणलेली आहे, त्यानंतर त्यातल्या पेशी मारायला सुरुवात होतात. मग पेशी मारायला सुरुवात होतात किंवा त्यातले जे आपण हे जे म्हणू शकतो टर्गर प्रेशर, हे दिवसेंदिवस कमी व्हायला लागते. म्हणून ते डे बाय डे काय व्हायला लागतात, थोडे थोडे असे चिमून जायला लागते म्हणतो आपण. म्हणजे ते आधी जे काठिण्य होतं त्याच्यामध्ये ते राहत नाही. ते का राहत नाही, ते याच्यामुळे राहत नाही. तुम्ही पालकाचं उदाहरण घ्या, मेथीचं उदाहरण घ्या किंवा कशाचंही उदाहरण घ्या. सो ते तुम्हाला या ठिकाणी कोणाचं काम आहे, टर्गर प्रेशर
किंवा व्हॅक्युअल्सचं ते काम असताना दिसते आहे. वनस्पतीमध्ये काही विशिष्ट रसायने रिक्तिकांमध्ये साठवलेले असतात जेणेकरून काही शाकाहारी प्राणी, हे लक्षात ठेवा, ही आणखी एक एक्स्ट्राची माहिती आहे. व्हॅक्युअल्समध्ये काय असतात, काही असे वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं असतात ज्यातून घाण वास सुटतो वनस्पतीचा. तो घाण वास सुटल्यामुळं सहसा प्राणी त्या वनस्पतीला खात नाही, म्हणजे त्यामुळे वनस्पतीचं काय होते, प्रोटेक्शन होते ह्या बाकीच्या. किंवा काही काही वनस्पती काय असतात की त्याचे हे व्हॅक्युल्स एवढे मजबूत असतात की ते डायजेस्टच होत नाही. म्हणजे एकदा जर ती वनस्पती खाल्ली प्राण्याने की त्याचं इंडायजेशन होणार, म्हणजे दुसऱ्यांदा त्या वनस्पतीकडे वक्रदृष्टी टाकणारच नाही खाण्यासाठी तो प्राणी. याच्या लक्षामध्ये ते देखील काम कोण करते त्या ठिकाणी, व्हॅक्युअल्स करत आहे. प्राण्यामध्ये प्रामुख्याने टाकाऊ पदार्थाची साठवणूक काम करण्याचं काम मी म्हटलंच आहे तुम्हाला, स्टोर रूम आहे, स्टोरेज हाऊस आहे. सो अशा प्रकारच्या ह्या रिक्तिका आहे. रिक्तिकेचं महत्त्वपूर्ण कार्य हे प्राण्यांपेक्षा तुम्हाला कशामध्ये जास्त दिसून येते आहे, वनस्पतीमध्ये. मी परत एकदा रिवाइज करून देतो. माणसामध्ये टाकाऊ पदार्थाची आणि वनस्पतीमध्ये कामाचे प्लस टाकाऊ पदार्थ अशा दोघांची साठवणूक करण्यासाठी व्हॅक्युअल्स असतात. 80% जागा व्यापतात. तरगर प्रेशरमुळे काठिण्य तिथे निर्माण होते, याच्या लक्षामध्ये. आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये वेगळे रसायन असतात जे वेगवेगळ्या प्राण्यांना वनस्पतीपासून काय ठेवतात, दूर ठेवतात. सो हे सर्व आपण या ठिकाणी आज काय केलेले, ऑर्गॅनेल डिस्कस केलेले आहे. फायनली थँक्यू. याची जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. धन्यवाद.